महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं। कर्जमाफीचा निर्णय आता आणखी काही दिवस लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असं आश्वासन दिलं। मात्र कर्जमाफीच्या या निर्णयाला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागला। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होतीये। ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता कायम राहील। 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय। सहकार मंत्रालयाने तसा प्रस्ताव देखील तयार केला। मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवरती पडू शकतो। त्यामुळे बळीराजाला कर्जमाफीसाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागू शकते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। मला असं वाटतं की आचारसंहितेचं काही कारण नसावं। टेक्निकली आपण सगळ्या बजेटमध्ये तरतूद केली, घोषणा केली। GR आता ते कोणाला कर्जमाफी देता येणार नाही देता येणार एवढंच फक्त बाकी राहिलेलं आहे। त्याच्यानं निवडणुकीची आयोगाची परवानगी घेऊन लागन तर जाहीर करावी। कार्यालय देणं म्हणजे भार पडू शकत नाही। तुम्ही लक्षात घ्या, बजेटमध्ये शेतकऱ्याचा वाटा कोणतंही सरकार असलं तर ते कमीच राहिलेलं आहे। त्याच्यानं हा भार हा शब्द मला वाटते उचित वाटत नाही। ते कर्तव्यच आहे, ते केलंय तरी काय 27 कायले 1 लाख कोटी दिलंय तरी बोंबलाची काही गरज नाही। ते करणं गरजेचं आहे, कारण अडचणीत कोण आहे? अडचणीत हा शेतकरीच आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।